नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर शेवईपासून आपण शक्यतो गरमागरम अशी खीर बनवतो, ड्रायफ्रुट्स घालतो, तूप घालतो, खवा घालतो, पण आज आपण या भाजलेल्या शेवईपासून थंडगार असा एक छान पदार्थ बघणार आहोत। अगदी तुम्ही केक ज्या पद्धतीने कट करतो अगदी त्या पद्धतीने तुम्ही ह्या शेवईपासून बनवलेला पदार्थ कट करून पीसेस मध्ये तो कट करू शकता। असा हा पदार्थ आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सुरुवातीला इथे एक जाड तळाची कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचा आहे। तुपाऐवजी तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर इथे मी 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने ब्रेडच्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ठेवू शकता, काहीच हरकत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही ब्रेड हे कट करून घेतलेले आहेत। आता हे आपण ह्या तुपावरती छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे एक अर्धा मिनिट झालेला आहे आणि हे छान असे तांबूस रंगावर परतले गेलेले आहेत। आता आपण हे बाजूला काढून ठेवूया आणि याच कढईमध्ये उरलेले जे तूप आहे त्या तुपामध्ये आपण इथे 1 वाटी जी भाजलेली शेवई आहे ती थोडीशी परतून घेऊया, खूप जास्त नाही, एक 5 ते 6 सेकंद। त्यानंतर 1 वाटी शेवईसाठी इथे मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि ते सुद्धा गरम पाणी घातलेलं आहे। या शेवया शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आणि ह्या अगोदरच भाजलेल्या असल्यामुळे आणि परत यामध्ये आपण गरम पाणी घातलेले आहे। पाण्याऐवजी तुम्ही गरम दूध सुद्धा घालू शकता। चवीनुसार साखर घालून झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती एक 5 मिनिटं आपण हे छान शिजवून घेतलेलं आहे। क्वांटिटी कमी आहे त्यामुळे कमी वेळामध्ये हे शिजवून झालेलं आहे। क्वांटिटी जास्त असेल, शेवया इथे 1 वाटीपेक्षा 2-3 वाटी असतील तर हे शिजवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागू शकतो। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत अशा या शेवया शिजलेल्या आहेत। आता आपण ह्या थंड करण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया। त्यानंतर इथे मी चौकोनी आकाराचा एक ग्लास कंटेनर घेतलेला आहे। त्यामध्ये 1 वाटी दूध आणि त्यामध्ये 3 मोठे चमचे मिल्क पावडर घातलेली आहे आणि आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि त्यानंतर गॅसवरती एक छोटासा पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनवरती हे दूध घालून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो करून आपण हे एकसारखं अगदी थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे। याला एक थिक कन्सिस्टन्सी आल्यानंतर गॅस आपण बंद करूया। तुम्ही इथे बघू शकता थोडंसं हे दाटसर झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून आपण यामध्ये जे ब्रेडचे स्लाइस आहेत ते परतून घेतले होते ते या दुधामध्ये डिप करून घेऊया। त्यानंतर शेवई सुद्धा इथे थंड झालेल्या आहेत। या कंटेनरमध्ये तळाशी आपण इथे सुरुवातीला शेवईचा एक थर करून घेऊया। त्यानंतर या दुधामध्ये आपण जे स्लाइस डिप करून घेतलेले होते ते दोन्ही बाजूने छान असं या दुधामध्ये भिजवून घेऊया आणि त्यानंतर मग हे स्लाइस आपण त्या शेवईच्या थरवरती ठेवून घेऊया। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे स्लाइस आपल्याला यावरती ठेवून घ्यायचे आहेत। मिल्क पावडर घातल्यामुळे या ब्रेडला आणि हे ब्रेड आपण तुपामध्ये परतून घेतल्यामुळे एक जो मावाचा फ्लेवर असतो तो यामध्ये येतो। तर अशा पद्धतीने हे 2 ब्रेड स्लाइस असे ठेवलेले आहेत। बाजूने जो गॅप राहिलेला आहे त्यामध्ये आपण जो ब्रेडच्या कडा जे कापून ठेवल्या होत्या त्या सुद्धा मी तुपात परतून त्या दुधामध्ये डिप करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपण ते भरून घेणार आहोत। आता यावरती घरगुती बनवलेली छान रबडी अशी यावरती आपण त्या रबडीचा एक थर लावून घेऊया। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही रबडी यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि परत यावरती आपल्याला त्या उरलेल्या शेवईचा एक थर करून घ्यायचा आहे। एकसारखं हे चारी बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। आता परत यावरती आपल्याला रबडीचा थर देऊ शकता, नको असेल तर तुम्ही यावरती अशा पद्धतीने एक मोठा ब्रेडचा स्लाइस मी तुपावरती छान परतून उरलेल्या दुधामध्ये डिप करून घेतलेला आहे। आता हा डब्बा लॉक करून आपण फ्रीजमध्ये एक 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवलेला होता। आता हा आपण डिमोल्ड करून घेऊया
व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका डिशमध्ये आपण हा डिमोल्ड करून घेऊया। तुम्ही हवं असेल तर यामध्ये ड्रायफ्रूटचे काप सुद्धा वापरू शकता। तर अशा पद्धतीने आपण हे डिमोल्ड करून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने अगदी थंडगार चिल्ड असं, आणि त्यामध्ये आपण रबडी वापरलेली आहे। ब्रेडचे स्लाइस तुपामध्ये परतून वापरलेले आहेत, त्यामुळे याचा फ्लेवर खूप छान येतो आणि याची चवसुद्धा खूप जबरदस्त लागते। शेवयाची खीर आपण गरमागरम खातो, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुमच्याकडे जर स्वीट बनवण्यासाठी काही नसेल तर अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा। आवडीनुसार यावरती तुम्ही चेरी किंवा अशा प्रकारची टूटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूटचे कापसुद्धा घालून डेकोरेट करू शकता। तर अगदी सहज आपण ज्या पद्धतीने केक कट करतो त्या पद्धतीने आपण हे कट करून घेऊ शकतो। यामध्ये रबडी आणि ब्रेडचे स्लाइस ठेवल्यामुळे आतमधून ही खूप स्मूथ झालेली आहे, खूप सॉफ्ट आहे आणि चिल्डसुद्धा झालेली आहे। तर अशा पद्धतीने पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांसाठी खास एक वेगळ्या पद्धतीची थंडगार शेवई ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली होती ते कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका छान उन्हाळी रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।